मंडळी, दररोज सकाळी आपल्या सगळ्यांच्याच घरी दूध येतं. काही जण स्वतः जाऊन दूध घेऊन येतात, तर काहींच्या घराबाहेर दूधवाला सकाळी दुधाच्या पिशव्या ठेवून जातो. मात्र आता या दुधाच्या पिशव्या देखील चोरी व्हायला लागल्यात, म्हणजे आश्चर्यच. आणि ही घटना आपल्या कोल्हापुरातलीच आहे. सकाळी फिरणाऱ्या या दोन महिला स्कार्फ बांधून येतात आणि अशाच एका घराच्या गेटवर लावलेल्या बास्केटमधील दुधाच्या पिशव्या त्यांना दिसतात. मग काय, त्यातील एक महिला येते आणि अगदी अलगद ती बास्केटवर उचलून त्यातील दुधाच्या दोन मोठ्या पिशव्या अगदी सहज लंपास करते आणि निघून जाते. त्यामुळे आता या घटनेनंतर तुमच्याही घराबाहेर जर अशा पद्धतीनं दुधाच्या पिशव्या ठेवल्या जात असतील आणि जर त्याची काळजी घ्यायला तुम्ही विसरत असाल तर तसं करू नका, अन्यथा सकाळच्या चहाची पंचायत होईल. मारहाणीला काही ठोस कारणाची गरज नसते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे अहिल्यानगरमधला हा व्हिडिओ बघा. यामध्ये एकाला 3 जण मिळून बेदम मारहाण करतायत. मान खाणाऱ्याने कोणता तरी मोठा गुन्हा केलाय असं तुम्हालाही वाटेल, मात्र तसं काही नाहीये. हॉटेलमध्ये या व्यक्तीचा टवाळखोरांना धक्का लागला आणि यातून वाद झाला. त्यानंतर हॉटेल बाहेर त्याला तिघांनी लाथाबुक्क्यांनी धो धुतलं. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असला तरी अशा क्षुल्लक कारणावरून जर असा राडा होणार असेल तर कायद्याचा धाक उरलाय की नाही असा प्रश्न उपस्थित होतो. मालक आणि कर्मचाऱ्याचं नातं कायम वादाचं असतं, मात्र हा वाद असा हाणामारीत क्वचितच झाला असेल. उत्तराखंडमधील रुडकीत मोबाईल दुकानदार आणि मालकामध्ये तुफान हाणामारी झाली. कारण काय, तर 500 रुपयांचा वाद. 500 रुपयांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू झाला. शाब्दिक चकमकीचं काही काळानं हाणामारीत रूपांतर झालं. या वादामुळे कर्मचारी कायम ऐकून घेतीलच असं नाही, हे स्पष्ट झालं. मंडळी, खड्डा खोदणं आणि स्वतःच त्या खड्ड्यात पडणं ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेल, पण त्याचं जिवंत उदाहरण सुद्धा तुम्ही आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय. ही घटना आहे ऑस्ट्रेलियाच्या सोलेमन टाउनमधली. पहाटेच्या सुमारास इथल्या यंग स्ट्रीटवरच्या एका घरावर जाळपोळ करण्यासाठी कारमधून आलेले हे महाशय बघा. घरावर ज्वलनशील पदार्थ टाकायचा प्रयत्न ते करतायत. मात्र त्यानंतर जे काही झालंय त्याची कुणालाच कल्पना येऊ शकत नाही. त्यांच्या या ज्वलनशील पदार्थामुळे कारमध्येच आगीचा भडका उडाला. शेवटी त्यांना त्या कारमधून बाहेर पडावं लागलं आणि आधी स्वतःचा जीव वाचवावा लागला.